सर पण मग ह्या EQ आणि IQ टेस्ट नेमक्या कशा करतात आणि कसं स्वरूप असतं त्याचं? IQ टेस्ट हा एक प्रकार आहे आणि एक EQ टेस्ट दुसरा बरोबर. प्रकार आहे. मी पहिले IQ टेस्टबद्दल सांगतो. मग ज्यामध्ये बुद्ध्यांक तपासला जातो. साधारणतः 90 ते 110 मध्ये एक ॲव्हरेज बुद्ध्यांक पकडला जातो सरासरी. आणि हा बुद्ध्यांक काढण्याचा हा एक फॉर्म्युला असतो, तो म्हणजे क्वेश्चनेअर तुम्हाला दिला जातो प्रश्नावली. त्या प्रश्नावलीमधनं तुमचं मानसिक वय निघतं आणि मग त्याला एका फॉर्म्युल्यात टाकून मानसिक वय आणि शारीरिक वय जे काय आहे जन्म तारखेनुसार, आणि मग त्याला 100च्या पट्टीमध्ये काढल्यानंतर आपल्याला एक बुद्ध्यांक मिळतो, इंटेलिजन्स क्वोशंट. तर हा जो बुद्ध्यांक आहे तो काढताना जनरल मेंटल ॲबिलिटी तपासली जाते. त्यानंतर ॲप्टिट्यूड आणि रिझनिंग तपासली जाते. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे एखादा उतारा दिल्यानंतर त्यातनं किती प्रकारे कॉम्प्रिहेंड होतं, आकलन किती होते त्या व्यक्तीचं, ते पाहिलं जातं. त्या व्यतिरिक्त क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड आपण ज्याला म्हणतो, म्हणजे गणित बुद्धिमत्तेचे जे प्रश्न असतात, की अशा काही प्रश्नांमधनं सुद्धा आकलन पाहिलं जातं गणितासंदर्भातलं. आणि मग टेस्ट कुठली आहे त्यानुसार त्यामध्ये पण प्रकार पडतात. जसं मग अगदी त्या व्यक्तीला एखादं कोडं देऊन किती वेळात सोडवतो, कागदांच्या कुठल्या गोष्टी बनवल्या जातात, अगदी घडी कशी मारतो, कागद कसा फाडतो, इथपर्यंत अनेक मायक्रो लेवलचं ऑब्झर्वेशन वेगवेगळ्या टेस्टमधनं करता येतं. सो हा एक आहे IQ टेस्टचा प्रकार, ज्यामधनं आपल्याला बुद्ध्यांक कळतो. आणि IQ टेस्ट हे खरंच चांगला पॅरामीटर आहे की आपल्याला त्या व्यक्तीचा कुठल्या क्षेत्रामध्ये जास्त स्कोप आहे, इंटरेस्ट तर कळतोच, पण कुठल्या क्षेत्रात त्याला यश जास्त आहे, तर ते कळण्यासाठी IQ टेस्ट कामी येते.